नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कोऱ्या करकरे यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं मित्रांनो, मी नवीन घरात शिफ्ट झालो. तर आत्ता मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये बसलो आहे. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी लेक दिसतोय, भारी वातावरण झालं आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी चहा घेतो आहे. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण मित्रांनो, खूप पॉप्युलर टॉपिकवर मी आज बोलणार आहे. तर तो टॉपिक असा आहे की खूप सारे जणांना प्रश्न पडतो की जे पण अमेरिकेला जातात ते तिकडेच का सेटल होता. सो हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर जे पण मी ऑब्झर्व केलं आहे मागच्या 8 वर्षात, तर तुम्हाला माहिती मी US ला 2018ला आलेलो आणि जे पण मी इथले लोकांबद्दल थोडा अभ्यास केला, नंतर इथले स्टुडंट्स, वर्क लाईफ बॅलन्स सगळं बघितलं. तर मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगेल की का लोकं इथे आल्यानंतर परत जायचं नाव का नाही घेत. तर सुरुवात करूया. मी पॉईंट वाईज सांगेल कारणांवर आणि त्याच्यावर आपण डीपली त्याच्यावर ॲनालिसिस करू. पहिलं कारण मेन जे आहे मित्रांनो, एकदम खरं खरं सांगेल. त्यातलं मला खोटं बोलायची काही इच्छा नाही आहे. एकदम काय म्हणता ना, एकदम काय म्हणता, मोठ्या मोठ्या गप्पा करायला मला पण नाही आवडत. तर पहिलं रिझन असं आहे मित्रांनो, पैसा. तुम्ही माना या ना माना, जो पण माणूस US मध्ये येतो, जे मेन रिझन आहे की जे परत जायचं नाव घेत नाही, ते आहे पैसा. सो एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही इंडियाला इंजिनिअरिंग केली आणि लेट्स से इफ यू आर वर्किंग ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर, ओके, इन पुणे और मुंबई, तर तुम्हाला मॅक्स पॅकेज जातं, स्टार्टिंग पॅकेज महिन्याला 20,000 25,000. इफ यू गेट एक्सपिरियन्स लाईक 3 years 4 years, तर ते वाढून वाढून महिन्याला 50,000 पण जातं, राईट. पण समजा तुम्ही इथे मास्टर्स केलं, जसं मी मास्टर्स करायला आलो होतो. 2 वर्ष मी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर जो पहिली सॅलरी असते, जो पण इथे मेकॅनिकल इंजिनियर असतो, इंडस्ट्रियल इंजिनियर असतो, कम्प्युटर इंजिनियर असतो, त्याची सॅलरी असते महिन्याला कमीत कमी वर्षा पॅकेज सांगतो तुम्हाला, मिनिमम बेसिक, ठीक आहे, 50 लाख असतं. सो 50 लाख म्हणजे महिन्याला तुम्ही पकडून घ्या की 2 ते 3 लाखाच्या मध्ये. ते अप टू मॅक्स जातं 5 लाखापर्यंत. पण तुम्ही म्हणशाल की इथे खर्च पण खूप आहे, राईट. तर ठीक आहे, मान्य आहे, खर्च आहे. बट इथे खर्च तुम्ही जर बघितला ना, तर 30% असतो. समजा तुम्हाला महिन्याला भेटले 4 लाख, राईट, तर त्याचे 30% किती आले? 1 लाख 1.5 लाख. तरी तुमच्या अकाउंटमध्ये जातात 3 लाख 2.5 लाख. सो ते एक कारण आहे मित्रांनो की जे एवढे कष्ट घेऊन येतात, नॉर्मल बॅकग्राऊंडमधून येतात. जसं मी पण एक मिडल क्लासमधून बिलॉंग करतो. तर ते एक मेन कारण आहे की जे पण इथे इंडियन फॅमिलीज येतात पॅरेंट्ससोबत, नाही तर त्यांच्या नवरा बायकोसोबत, ऑर शिकायला पण येतं, राईट. तर त्यांची परत जायची इच्छा का होत नाही की यार इथे पैसा खूप जास्त आहे, ओके. आणि त्या म्हणजे जॉब रेटच कनेक्टिंग पॉईंट आहे की ते वर्क कल्चर खूप चांगलं आहे. इंडियाला कसं बॉसची चिकचिक असते, नंतर तुम्ही रात्री 8पर्यंत जॉब करता, 9पर्यंत जॉब करता. सो वर्क लाईफ बॅलन्स नाही राहत. तसं इथे कसं असतं की तुम्ही जर का 7ला पंचिंग केलं, राईट, 7 ते 4 8 hours. सो आय थिंक कार ज्याचा आवाज येतो आहे, ग्रिल करतो साईडचा माणूस. तर साईडला पण अमेरिकन राहतं. मी घराची टूर तुम्हाला देईलच. सो बॅक टू द पॉईंट की इथलं वर्क कल्चर चांगलं आहे. नंतर मॅनेजर लोक पण मोस्टली चांगले असतात. अमेरिकन मॅनेजर लोक तर खूप जास्त चांगले असतात. ते तुमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये असतं, इंटरफेअर नाही करत. सो दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट. सो हे झालं पैशाबद्दल, राईट, की तुम्हाला इथे पैसा खूप भेटतो म्हणून परत जायची इच्छा होत नाही. सेकंड थिंग मित्रांनो, की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते आणि पोल्युशन खूप नेक्स्ट लेवल आहे. आय कॅन से वन ऑफ द बेस्ट वेदर or climate, air index and the traffic rules Americans is having. तर तुम्ही जर बघितलं, समजा मुंबईत किती पण करोडपती असो, तो रस्त्यावर ट्रॅफिकने चालणार आहे, त्याला ट्रॅफिक लागणारच आहे. तसं इथे जो सर्वसाधारण जरी माणूस असेल ना, तर त्याला ट्रॅफिक नाही लागणार आहे. मीन्स लाईक ट्रॅफिक नाही लागणं म्हणजे इथे ट्रॅफिक असते, बट ट्रॅफिक रूल्स खूप चांगले फॉलो करतात. आणि जे आजकाल चालू आहे इंडियामध्ये, सिविक सेन्स, तर इथल्या लोकांमध्ये खरंच सिविक सेन्स खूप चांगला असतो. तुम्ही इंटरनेटवर पण चेक करू शकता की इथल्या लोकांमध्ये म्हणजे आतमध्ये शिस्त असते की नाही बाबा, की मला रस्त्यावर नाही थुंकायचं, मला ट्रॅफिक सिग्नल नाही मोडायचा, मला समोरच्याशी रिस्पेक्टफुलीच वागायचं आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा एखादा इंडियन्स नाही तर कोणता पण इंटरनॅशनल स्टुडंट ऑर पर्सन फील करतो, त्याला असं वाटतं की यार येस, दिस इज वॉट कॉल्ड ॲज अ क्वालिटी ऑफ लाईफ, करेक्ट. तर हे एक कारण झालं. तिसरं कारण मी सांगेल मित्रांनो, समजा तुमचं लग्न झालं, राईट, तुम्ही लग्न होऊन आले आणि तुम्हाला इथे मुलं बाळं झाले. समजा माझं लग्न झालं फ्युचरमध्ये आणि जर मला मुलं बाळं झाले, तर त्यांचं शिक्षण 12वीपर्यंत फ्री आहे.
विच इज अ व्हेरी ह्यूज पॉईंट टू कन्सिडर. कारण आजकाल तुम्ही बघता की एवढं जास्त महाग झालं आहे शिक्षण भारतामध्ये. आता माझा भाचा आहे, त्याचं लाईक नर्सरी प्रायमरीचं शिक्षण 1 लाख पर मंथ आहे इथे. आणि 10वी नंतर पण तुम्हाला IITचे क्लास लावा, नीटचे क्लास लावा. सो एज्युकेशन खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. तर अमेरिकेत शिक्षण पद्धती कशी असते की इथे गव्हर्नमेंट स्कूल असतात. आता इंडियात कसं गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे आपण समजतो की एकदम खराब शाळा असतात, पण इथे उलटं असतं. इथे प्रायव्हेट शाळा मिडिओकर असतात आणि गव्हर्नमेंट और स्टेट कॉलेज जे असतात ते खूप चांगले असतात. आणि त्यांची फी पण खूप कमी असते, लाईक निग्लिजिबल असते. आणि इवन तुम्ही 12वी नंतर जर इंजिनिअरिंगला घेतलं, ग्रॅज्युएट बॅचलर्स और इंजिनिअरिंग फील्डमध्ये, तर तुम्हाला स्टेट कॉलेज असतात. जसं आपल्याकडे COP म्हणतो, नंतर VJTI म्हणतो, लाईक मोजून बोटावर मोजणे इतके गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रात. तसं इथे 90% 80% कॉलेज हे स्टेट कॉलेज असतात आणि फीज खूप कमी असते. तर हे तिसरं कारण मी सांगू शकतो की आता समजा तुम्ही इथे आले, तुम्हाला इथे पोरंबाळं झाले, तर तुम्ही पण म्हणता यार की ठीक आहे, मी जे सफर केलं माझ्या आयुष्यात इंडियामध्ये शिक्षण घेऊन, तर माझ्या मुलाबाळांना चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ भेटलं पाहिजे, राईट. कारण जे पण कमवतो आपण, यू हॅव टू गिव्ह बेस्ट लाईफ, करेक्ट. आता मी पण इथे आलो तर माझ्या पॅरेंट्सनी, माझ्या फॅमिलीने सॅक्रिफाईस करून मला इथपर्यंत पाठवलं, जस्ट बिकॉज आय शुड गेट अ गुड एज्युकेशन. सो सेम थिंग की त्यांना वाटतं की नको बाबा की 12वीपर्यंत शिक्षण घेऊ आणि मग एकदा थोडं सेटल झालं, देन वी कॅन प्लॅन अँड गो बॅक टू इंडिया. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला जर इथे मूल तुमचं जन्माला आलं तर त्याला अमेरिकन सिटिझनशिप भेटते. तर फ्युचरमध्ये जर तुम्ही परत आले तरी तुम्ही तुमच्या मुलाच्या सिटिझनशिपवर परत येऊ शकता. सो त्यामुळे मोस्टली जे पण येतं इथेच जन्माला घालतं मुलं, सो दॅट की तुम्हाला सिटिझनशिप भेटेल आणि एक थोडं स्टेबिलिटी पण भेटेल. तर हे आय थिंक तिसरं का चौथं कारण झालं. त्यानंतर मी सांगेल की परत यायची इच्छा का होत नाही, आय वुड से की लाईक सवय होऊन जाते इकडचे, आता समजा मला 8 वर्ष आले और एखाद्याला समजा 15 वर्ष आले, तर होतं कसं की तुम्ही ऑलरेडी 15 वर्ष इथे तुमचे स्पेंड करता, तुम्हाला एकटेपणाची इतकी सवय होते, जास्त गाड्यांचा नॉईज नाही ऐकू येत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी की इथलं इझी लाईफची तुम्हाला जेव्हा सवय होते ना, तुम्ही जेव्हा परत येता नाशिकला, मुंबईला, पुण्याला, तुम्हाला असं होतं की ठीक आहे बाबा, 1 महिना मी थांबलो, 2 महिना थांबलो, पण नंतर एवढं बोर व्हायला लागतं. मी असं नाही म्हणत की तिकडे वाईटच आहे, की असे खूप जण आहे की जे परत पण जातात आणि दे आर लिव्हिंग हॅपी लाईफ. आय एम नॉट कम्प्लेनिंग अबाउट दॅट, बट मोस्टली 80% कसं असतं की त्यांना इथेच सूट होऊन जातं, मानवून जातं, लग्न होतं, मुलंबाळ होता, इथे तुमचे फॅमिली फ्रेंड्स होता. आणि इथे म्हणजे असं नाही मित्रांनो की आता मी जॅक्सनमध्ये राहतो, राईट, फ्लोरिडामध्ये, अमेरिकेत. तर इथे पण महाराष्ट्र मंडळ आहे. इथे ते प्रत्येकाला गुढीपाडवा, नंतर संक्रांत, दिवाळी, सर्व सण आम्ही साजरे करतो. नंतर डान्सचे पण त्यांचे कार्यक्रम होतात. तर असं वाटत नाही की होम अवे फ्रॉम होम त्या टाईपमध्ये, राईट. तर मग ते पण एक कारण आहे. असं वाटतं की ठीक आहे, इंडियात पण जे भेटतं आहे इथे पण भेटतं आहे. नंतर इथे क्रिकेट पण खेळता, मी पण क्रिकेट खेळायला जातो सॅटर्डे संडे. तर मग म्हणजे बघा, तुम्हाला पैसा पण आहे, स्टँड ऑफ लिव्हिंग पण आहे, नंतर बाकीच्या पण गोष्टी आहे. त्यामुळे मोस्टली जणांचा कल असतो की ठीक आहे बाबा, की एवढं मागचे 20 वर्ष 25 वर्ष इंडियात स्ट्रगल केलं, तर पुढचे काही वर्ष इथे करू. आणि बट एक गोष्ट ही पण आहे, आता मी तुम्हाला एक चांगली साईड सांगितलं आहे की ते सर्व चांगलं आहे. तर आता निगेटिव्ह साईड मी या ब्लॉगमध्ये नाही सांगणार. मी त्याच्यावर एक सेपरेट ब्लॉग बनवला आहे, अमेरिकेत येऊन फसलो आहे का, त्याची लिंक मी वरती देतो. तर तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला डाऊन साईड पण कळेल. सो इट्स ऑल डिपेंड की तुमची प्रायोरिटी काय लाईफमध्ये. आता माझी स्वतःची इच्छा आहे की मला परत जायचं आहे काही वर्षांनी, और मे बी यू नेवर नो, राईट. सर्व विजावर डिपेंड आहे, जॉबवर डिपेंड आहे. ऑब्वियसली अनस्टेबिलिटी ते असते. आजकाल तर खूप सारे जण ग्रीन कार्ड असून पण परत जात आहे. दॅट्स अनदर स्टोरी, ते मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल, और तुम्ही जी लिंक दिली ती बघू शकता. तर तेच याच्यावर मला बोलायचं होतं. मी म्हणजे खूप बडबड केली, पण हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होता. आणि बाकी काही नाही, सध्या निवांत. आज ॲक्च्युली फ्रेंड शूट करते ब्लॉग, तर त्याचा पण हात दुखत असेल मोबाईल धरून. आणि 3 दिवसापूर्वी ते शिफ्ट झालो. आता आपले जे पुढचे ब्लॉग्स आहे ते एक म्हणजे कंटिन्युटीमध्ये येतील, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल की काय चालू माझ्या आयुष्यात. आत्ताच 3 दिवस झाले शिफ्ट झालो, बॅग पॅकिंग केली, नंतर थोडं सेटअप झालो. इथे जवळच एरिया पण एक्सप्लोअर केला. इथे बघू शकता किती मस्त लेक आहे, नंतर इथे तुम्ही वॉकला पण जाऊ शकता. सो हेच बोलायचं, थोडं गप्पा मारायचा होता. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आणि तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे, सो दॅट आपली निखिल यूएसची फॅमिली ग्रो होईल. 55,000 ऑलरेडी झाले ना, आता अजून वाढत आहे. आणि खूप मेहनतीने ब्लॉग करतो मित्रांनो, माझी पॅशन आहे, आवडतं मला हे करायला. सो तुम्ही बघत राहा निखिल USA.
आणि मला खूप जण हे पण म्हणताय की ब्लॉग आता यायला लागले, बट मित्रांनो मागचे मी 6 ब्लॉग टाकले, 6-7 टाकले, पण ते यूट्यूब कसं असतं की अल्गोरिदमनी हळूहळू पुश करते, राईट. सो तुम्ही नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे जे पण नेक्स्ट ब्लॉग आहे ते लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर एवढी मेहनत घेऊन करतो तर तुमचं मत द्या मला की मी कशावर ब्लॉग बनवू. तुम्हाला अमेरिकेबद्दल और इन जनरल काय बघायला आवडेल, ऐकायला आवडेल. थोडं फिलॉसॉफीबद्दल पण सध्या मी काही पुस्तकं वाचतो, त्याबद्दल पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. सो चला, आय थिंक आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करू. आणि काळजी घ्या आणि बघत राहा निखिल USA. बाय.